वाशिम, भंडारा, अमरावती या ठिकाणी राज्यभरात मागच्या काही दिवसात आंदोलनं झाली. या आंदोलनाचा विषय होता तो म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेचे थकलेले पैसे. अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून संताप व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यामध्ये वारंवार विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिला संतापल्या आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या. भंडारा जिल्ह्यामध्ये आक्रमक झालेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलन केलं. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकी अगोदर सुरू केली होती. या योजनेला आता 1 वर्ष होऊन गेले, पण अलीकडे या योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांना त्यांचे पैसेच मिळाले नाहीत. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या आहेत. पण यामागचं कारण काय आहे? लाखो महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत. ही योजना थांबण्यात आली आहे का? पण असं काय झालं की ज्यामुळे लाखो महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे येणं बंद झालं? जेव्हा महिलांनी KYC केली त्यामध्ये महिलांची एक चूक झाली आणि त्यामुळेच खूप महिलांचे पैसे येणे बंद झाले. तर त्यामागं नेमकं कारण काय आहे ते बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. लाखो महिलांना 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आलेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये एवढी मदत मिळते. पण मागच्या डिसेंबर महिन्यापासून अनेक महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे आले नव्हते. अनेक महिलांचा तर नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता थकलेला होता. त्यामुळे आता 2 ते 3 महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला एकत्रित बँक खात्यात जमा होणार असं बोललं जात होतं. या संदर्भात अनेक बातम्याही आल्या होत्या. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला मोठं गिफ्ट मिळेल अशी चर्चा होती, पण तसं काही घडलंच नाही. निवडणुकी आधी सुद्धा लाडक्या बहिणींचे थकलेले पैसे आले नाहीत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी महिला आक्रमक झाल्या. खरं तर सरकारनं सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी eKYC अनिवार्य केली होती. या अंतर्गत या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना 2 महिन्याच्या आत म्हणजेच डिसेंबर पर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण करायची होती. ज्यांची eKYC झाली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही बोललं जात होतं. पण eKYC साठी आम्हाला वेळ मिळाला नाही. सरकारने eKYC ची वेबसाईट 8 दिवसामध्ये बंद केली. त्यामुळे आम्ही eKYC करू शकलो नाही असा आरोप अनेक महिलांनी केला. पण कित्येक महिला अशा होत्या ज्यांनी eKYC करूनही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी महिला संतापल्या. परंतु eKYC मध्ये असं काय घडलं की ज्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे थकले? तर या योजनेत अनेक अपात्र लोकांचा समावेश झाल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी eKYC प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेत पात्र महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते, पण या प्रश्नामुळे सर्व घोळ झाला. eKYC फॉर्म मधला एक प्रश्न असा होता ज्यामध्ये 2 नकारात्मक शब्दांचा वापर करण्यात आला होता. यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तर eKYC फॉर्म मधला जो प्रश्न होता तो म्हणजे असा की तुमच्या घरातले कुणी सरकारी नोकरीत नाही ना? या ठिकाणी लाभार्थी महिलांनी नाही असं उत्तर देणं अपेक्षित होतं. पण या गोंधळात टाकणाऱ्या वाक्यरचनेमुळे अनेक महिलांनी या प्रश्नाला होय असं उत्तर दिलं. असं उत्तर देणाऱ्या महिलांची संख्या जवळपास 24 लाखांच्या आसपास असल्याचं समोर आलंय. पण याचा अर्थ काय काढण्यात आला तर या 24 लाख महिलांच्या कुटुंबातला किमान एक सदस्य सरकारी कर्मचारी आहे. त्यामुळे कम्प्युटर प्रोग्रामनं आपोआप या महिलांचा हप्ता थांबवला असं महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आता eKYC केल्यानंतरही अनेक महिलांचे 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेच नाहीत. यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून समोर तक्रारी यायला लागल्या. राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमधून या तक्रारी समोर आल्या. तक्रारी वाढत गेल्यानंतर महिला आणि बाल कल्याण विभागाने डेटाची तपासणी केली. तर यात असं दिसून आलं की महाराष्ट्रात निमसरकारी संस्था आणि महामंडळाचे कर्मचारी मिळून एकूण 8 ते 9 लाख सरकारी कर्मचारी आहेत. पण eKYC फॉर्म मध्ये तब्बल 24 लाख महिलांनी या प्रश्नांचं उत्तर हो असं दिलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर याची दखल घेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X वर माहिती दिली की या सर्व लाभार्थ्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरात सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सेविका घरोघरी जाऊन संबंधित महिला खरोखरच पात्र आहेत का याची खात्री करतील आणि त्यानंतरच त्यांचे मानधन पुन्हा सुरू केले जाईल, असं त्यांनी सांगितलं. लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महिला आणि बालकल्याण विभागाला 393.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. यासोबतच सामाजिक न्याय विभागाने या योजनेसाठी 2025 ते 26 या आर्थिक वर्षात 3,960 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे आता लाडक्या बहिणींचे थकलेले हप्ते पुन्हा मिळू शकणार आहेत. आता हे थकलेले पैसे कधीपर्यंत मिळतील तर माध्यमामधल्या बातम्यानुसार पुढच्या महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या महिलांचे नोव्हेंबर पासूनचे पैसे थकलेले आहेत त्या महिलांच्या बँक अकाउंटमध्येही एकत्रित सर्व रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत रक्कम म्हणजेच एकूण 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न चर्चेत येतो, तो म्हणजे या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली होणार का? तर राज्य सरकारकडून सध्या या योजनेच्या सुमारे 2.25 कोटी लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला 3,700 कोटी रुपये वितरित केले जातात. मात्र महिलांसोबतच अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ई-केवायसी मोहीम हाती घेण्यात आली. आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय की पडताळणी मोहिमेत लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचं उघड झालंय. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेअंतर्गत 14,298 पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळून आलं, तर 1,500हून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेअंतर्गत मदत घेतल्याचंही समोर आलंय. त्यामुळे आता ज्या पुरुषांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला अशा व्यक्तींकडून आता वसुलीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. पण सध्या तरी लाडक्या बहिणींचे थकलेले पैसे आणि त्यानंतर महिलांनी राज्यात ठिकठिकाणी सुरू केलेलं आंदोलन चर्चेत आलं. आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार असल्याचं बोललं जातंय आणि आता खरंच असं होईल का आणि जर ते झालं तर परिणाम निवडणुकीवरती होतो का हे बघणंही महत्त्वाचं आहे. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.